आता बनवूया मुगाची डाळ। तर ती कशी बनवायची बघूया। हा जो कांदा आहे हिरव्या पातीचा, त्याची पात कापून घेतलेली आहे बारीक, आणि जो कांदा आहे तो पण बारीक कापून घ्यायचा। तर कढईमध्ये तेलामध्ये जिरं तळायला टाकलेलं आहे। हे जिरं तळून झालं की जो पातीचा कांदा होता तो पण टाकायचा यामध्ये चिरून। आता जिरं तळून झालेला आहे। जो कांदा मी दाखवला होता तो कांदा टाकायचा। इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दुसरा पण कांदा टाकत आहे मी, मोठा एक, तो उभा चिरून घेतलेला आहे। तर हा लाल कांदा आहे बघा, हा उभा चिरून घेतलेला आहे। आता हा तळून घेत आहे। हे तळून झालं की तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं। तर हे तळून झालेलंच आहे। फिरून घेऊया। तर आवडीनुसार तिखट, मसाला घरी तयार केलेला, हळद। आता हे फिरून घेऊया। कांद्याची पात बारीक चिरलेली फिरून घेऊया। या कांद्याच्या पातीमध्ये तुम्ही अंड्याची चटणी पण बनवू शकता। आता ही डाळ मी धुवून घेतलेली आहे। ही हिरव्या मुगाची टकराची डाळ आहे। तुम्हाला जर यामध्ये पाणी घालायचं नसेल तर ही डाळ आधी 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची आणि नंतर टाकायची। आता ही डाळ टाकलेली आहे तर ही फिरून घेऊया। मीठ आणि थोडंसं पाणी, जास्त नाही घालायचं बघा, थोडंसंच घातलेलं आहे पाणी। थोडंसं, जास्त नाही घालायचं, आणि झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायचं। बघा झाकण ठेवलेलं आहे। तर असं यातलं पाणी आटलेलं आहे। आता ही डाळ शिजली का नाही पाहायची। तर डाळ घेऊन दाबून बघायची, थोडी शिजायची राहिलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून परत होऊ द्यायची आणि फिरवत राहायची। बघा डाळ तयार आहे।